तर आज तारीख आहे कदाचित मागे बघू शकता की किती धुकं आहे. हे ऑटो कटला थांबायला सांगितलं की स्वतः हे हेल्मेटमुळे विस्कटले. राणे काय लाजता का अशी आम्हाला प्रिपरेशन करू दे. काय साडी नेसायची. जय विनायक मंदिर मध्ये जातो. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज तारीख आहे कदाचित तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज तारीख आहे 2 जानेवारी 2026. तर तुम्हाला सगळ्यांनाच इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी जातो आहे दापोलीमध्ये गाडी घेऊन जातो आहे. तर आता इथून पहिलं जाणार आहे जयगडला. इथून जयगड जवळजवळ आहे 57 किलोमीटर आहे. आणि दाखवेन तुम्हाला पुढे कसं काय होईल. काय ठरलं तर नाही आहे, ठरवून तर काय होत नाही. ते 2025मध्ये मला कळलं आहेच, चांगलंच कळलं आहे. त्यामुळे आता बघूया 2025 एकदम असं खराब गेलं आहे. 2026 कसं जातं आहे, चांगलंच जाईल अशी अपेक्षा ठेवूया. आणि आता मी इथे बावनदीच्या इथे आहे. पहिल्यांदा मारुतीचं दर्शन घेतलं आहे सकाळी. आणि इथून आता पुढे आपण आपला प्रवास चालू करणार आहे. आणि पुढे कसं जाणार कसं काय ते बघता येईल. इथून जाणार आहे दापोलीला पंचनदी म्हणून एक गाव आहे, मित्राचं घर आहे तिकडे, तिथे जायचं आहे. आणि इथून ते जवळजवळ 130 किलोमीटर आहे. तर कसं काय होतं आहे, म्हणजे काय कुठे फिरणार काय ते दाखवेनच या ब्लॉगमध्ये. तर चला, मारुतीचं दर्शन घेऊन झालं आहे. इथे छोटंसं असं एक मंदिर आहे मारुतीचं. तर आता टोटल किती प्रवास होईल ते कळेल आपल्याला, कारण की 812 किलोमीटर झाले आहेत, म्हणजे जवळजवळ 813 किलोमीटर झालेच आहे ते. आणि इथून आता पेट्रोल टाकल्यावरती किती पेट्रोल लागते वगैरे सगळंच दाखवेन मी या ब्लॉगमध्ये. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल ह्या ब्लॉगमध्ये. मी कुठे जाईन, कसं जायचं ते. तर जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती धुकं आहे. आणि विजिबिलिटी एकदम थोडी अशी कमी झाली आहे, त्यामुळे सावकाश जायला लागेल. ते एक रिझन आहे. दुसरं रिझन आहे की पायाचं पण आपली रिकव्हरी अजून पूर्ण झाली नाही आहे, त्यामुळे थोडं एक 25-30 किलोमीटर नंतर थांबायला लागेलच मला. म्हणजे अर्ध्या तासानंतर युजली थांबायला लागेल, पाय मोकळा करून परत गाडी चालवायला लागेल. तर बघूया सावकाश. आता आपण 10 किलोमीटर नंतर पहिला स्टॉप घेतला आहे पेट्रोल टाकायला. आता बघा पेट्रोल किती बसतं आहे. ऑटो कटला थांबायला सांगितलं आहे. तर बघू किती पेट्रोल बसतं आहे, त्यावरून समजेल. आता झाले तर 1823 किलोमीटर. हां थोडा. तर आता ऑटो कट इथं 385ला झाला होता, पण आता पूर्ण 400पर्यंत पेट्रोल भरले. आता आपण पहिला ब्रेक झाला आहे आपला 10 किलोमीटर नंतर झाला आहे वाटतं. 10-1 किलोमीटर असेल घरापासून हा पेट्रोल पंप माझ्या. तर केस आता हे हेल्मेटमुळे विस्कटलेत पूर्ण. आणि आता हवा चेक केले, पेट्रोल भरलं आहे. हवा कुठे पण जाताना पहिल्यांदा हवा चेक करा, कारण की आता मी पण चेक केली तर 35 पॉईंट लागते. म्हणजे स्कूटरमध्ये तरी 35 पॉईंट लागते मागच्या टायरमध्ये. तर ती होती 25 पॉईंट, म्हणजे खूप कमी होती. आणि पुढच्या टायरमध्ये 28 पॉईंट लागते, तर ती पण 12-13 पॉईंटने कमी होती. तर कुठे जाताना हवा वगैरे चेक करून घेणे एक चांगली सवय आहे, कारण की कुठे मध्ये काय होईल सांगू शकत नाही. त्यापेक्षा अगोदर चेक करून घेतलेलं कधी पण चांगलंच आहे. आणि आता इथून रत्नागिरीतून 4 जण येणार आहेत आणि मी इथून चाललो आहे जयगडला, कारण की मी रत्नागिरीत गेलो असतो तर मला ते 15 किलोमीटर वाढले असते. त्यापेक्षा मला इकडून बेटर पडेल म्हणून मी इकडून जातो एकटाच. तर आता बघूया पुढे ते मित्र येतील त्यांना दाखवतो. चला इथून आता आपण निघूया. हॅलो, तर आता मी इथे पोचलो. इथून जयगड एक 5 किलोमीटर आहे. मला वाटलं होतं 2 तास लागतील, पण एक 1.25 तासात तर आलो आहे मी. रस्ता एकदम चांगला होता म्हणून आलो लवकर. आता ह्या एका पॉईंटवरती थांबलो आहे, तुम्हाला दाखवतो. इकडून ह्या रोडने मी आलो, ह्या रोडने. आणि इकडून ह्या रोडने जे रत्नागिरीतनं येणार आहेत मित्र ते येणार आहेत. तर इथे एक आमचा मीटिंग पॉईंट ठरला होता, इथं ते येतील. तर इथं मी थांबले. मला वाटलं होतं की मला उशीर होईल, पण मी आलो आहे लवकर, त्यांच्या आधीच आलो आहे. तर बघा ते आले की आपण पुढे निघूया.
तुम्ही उशिरा का आला त्याचं कारण सांगा मला पहिलं. मला वाटलं होतं मला लेट होईल. हा मग ब्लॉग करणार. अरे आणि काय लाजता का अशी तसं काय तुम्हाला काय पोरगी बघायला घेऊन चाललोय. आम्हाला प्रिपरेशन करू दे. काय साडी नेसायचे आला कोण काय बोललं मला फोन केला हा उशिरा वाटला मी ह्याला फोन केला होता म्हणलं कधी झालं गाडी उशीर कशी झाली. आता काय कितीची जेटी आहे. 11 काय जातोय 5-6 किलोमीटर आहेत ना जयगड. किती वाजता आलास. मी तुम्ही फोन केला असता इथं पोच. अरे याचे पहिले मी फोन बघितले खंडाळ्यामध्ये आलो तेव्हा मला फोन आला. मी फोन बघतोय मी वाट बघता परत फोन करतोय कारण फोन काढ फोन कट झाला. नंतर बघतोय सर्व्हिसचे 5 मिस कॉल. मला वाटलं हे इथं थांबलेत आणि हे माझी वाट बघतायत. बोलत हे मला शिव्या घालणार. आम्ही निघायला बसतो कॉल करायला मध्ये मध्ये कॉल कर म्हटलं हा करू यायला एक पण कॉल 9:40 ते गणपतीला झाले. इथे 20-25 मिनिटं झाली. बोरिंग. माती झाली 20-25 मिनिटामध्ये इथे आलो 20 किलोमीटर मस्त. गाडी माझी बाबू करायला लागली. का पेट्रोल नाही पेट्रोल आहे ओव्हरफ्लो झाले ना. कार्बोरेटर मध्ये हे झालं कचरा आला. नाही रे नाही कार्बोरेटर कचरा असतं तर परत हे झालं असतं. अरे ते हे होतं ना मिस होतंय ना. आता नाही होते एकदाच झालं. स्टार्ट थंडीत ना असेल म्हणजे मध्ये 40च्या पुढे गेला तू ऍक्सिलेटर दिलास ना अरे केस की हे होतं म्हणजे ही होते ना बंद किंवा अशी बंद नव्हतं रे पिकअप घेत नव्हती. हा पिकअप घेत. झालं ना आता. ते हे पाचचं उघडलं फुंकर वगैरे मागलं. गॉगल आहे काय कोणाकडे. अरे हा नाही रे हा वेल्डिंगचा असं जवळ आलं अरे चांगल्या उलट गॉगल गाडीवरनं वारा नाही जाणार. जवळ आल्यावर असं मग काय करायचं 11ची आहे ना. त्या ह्याला लावूया. जय विनायकला जाऊया. हा चला लगेच चला. हॅलो तर आता आम्ही आलोय जयगडच्या इथे जय विनायक मंदिरमध्ये जातोय. आता फेरी बोटने जाणार आहे आम्ही. तर फेरी बोटचं टायमिंग आहे 11चं. तोपर्यंत हे जय विनायक मंदिर थोडं दर्शन घेऊन एक्सप्लोअर करतोय दाखवतो. तर हे आहे जय विनायक मंदिर जयगडच्या इथे. JSW कंपनी तुम्हाला माहिती असेल जिंदाल स्टीलची कंपनी आहे. त्यांनीच हे बांधलं आहे. त्यामुळे हे मस्त आहे मंदिर. असं बघण्यासारखं आहे. तुम्ही कधी आलात जयगड साईडला तुम्ही येऊ शकता. नक्कीच एक चांगलं मंदिर आहे. आणि आता इथून आम्हाला 11ची जेटी पकडायची होती. तर आमच्यासोबत एक रील स्टार आहे. तो रीलचे सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतो आहे. त्यामुळे वाटत नाही 11ची जेटी मिळेल तर चांगलंच आहे. नाहीतर काय 12ची पकडायची. बघूया. तर हे तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही हा ब्रिज क्रॉस करून पुढे गेलो होतो
पण मनात आला हा व्ह्यू एकदम असा सुंदर आहे तर तो कॅप्चर करूया. घेतलाय नाश्ता करण्यासाठी इथे. पटवून दिला पाटल्यानंतर काही विषय धोबा फेरी बोटला